मैत्रिणींनो, आपली भारतीय खाद्य संस्कृती खूप मोठी आहे आणि त्याच्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे, बाठवणी. चला तर बाठवणीला लागणारे साहित्य दाखवते, तसंच ती कशी बनवायची ते सुद्धा दाखवते. तर बाठवणीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. इथे आहे मी ओला मसाला घेतलेला. ह्याच्यामध्ये ओल्या मिरच्या, लसूण आणि आलं हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी माझ्या चवीप्रमाणे जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने घेतलेलं आहे. तसंच आपण शेवटी पेरण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी हे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बारीकही चिरू शकता. तसंच इथे मी 1 बाउल कोळंबी घेतलेली आहे. ही मीडियम साईजची कोळंबी आहे. तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी घेऊ शकता, छोटी हवी असेल तर छोटी घेऊ शकता. तसंच इथे 4 मी पिकलेले आंबे आहेत. हे गावठी आंबे असतात आणि ते आंबट गोड असतात. तर असेच आपल्याला आंबे घ्यायचे आहेत. स्पेशली पालघर, तारापूर ह्या साईडला आणि डहाणू साईडला असे आंबे मिळतात. मुंबईमध्ये पण मिळतात, पण माहित नाही मला, मी कधी आणले नाहीत. आणि हा एक बटाटा आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. मला आवडतो म्हणून मी घालते आणि ह्याच्याने रस्सा थोडा दाट होतो. तसंच ही कच्ची कैरी आहे. ही मी राजापुरी कैरी घेतलेली आहे, कारण की आपल्याला गोड आणि आंबट दोन्ही बॅलन्स करायचे आहेत, म्हणून कच्ची कैरी पण ह्याच्यामध्ये घालायची आहे. मी गॅसवर हा पॅन ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तर इथे अराउंड 4 टेबलस्पून मी तेल घालणार आहे. हा माझा 2 टेबलस्पूनचा चमचा आहे आणि इथे मी अराउंड 4 टेबलस्पून तेल घातलेले आहे. बघा एवढे. आता तेलाला गरम होऊ द्या आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला कोळंबी आणि मसाला घालायचा आहे आणि तो आधी तळून घ्यायचा आहे. चला, इथे तेल गरम झालेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालते कोळंबी आणि त्यामध्येच आपल्याला हा ओला मसाला घालायचा आहे. आणि कोळंबीला आता मी नीट फ्राय करून घेणार आहे. मी अशा प्रकारेच करते, कारण की असं जर तुम्ही बनवलं तर त्याची एक फिशी स्मेल असते, ती निघून जाते. कारण की आधीच तेलामध्ये आणि त्या आलं लसूण मिरचीच्या पेस्ट मध्ये कोळंबी फ्राय झाल्यावर त्याला फिशी स्मेल येत नाही. तर अशा प्रकारे थोडं 2 मिनिटं ह्याला शिजू द्या. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि 2 मिनिटं शिजू देते. चला, आता मी आमचा पालघरवाला मसाला घालणार आहे, ज्याला आगरी, कोळी आणि माळी मसाला म्हणतात. तर तो मी मसाला घालणार आहे. अराउंड इथे 3 चमचे. हा मसाला तुम्हाला शिकायचा असेल तर प्लीज कमेंट करा. मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करेन आणि दाखवीन की हा मसाला कसा बनवायचा. इथे मी अर्धा चमचा हळद पण घालणार आहे आणि अर्धा चमचा धणे जिरे पूड घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. तर अराउंड 2 चमचे मी आता मीठ घालणार आहे. नंतर टेस्ट करून तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता. आता ह्याला नीट मिक्स करून घ्या आणि ह्या मसाल्यामध्ये पण 1 मिनिट सॉटे करून घ्या. बघा, आमच्या मसाल्याचा रंग किती सुंदर आला आहे आणि सुगंध तर अप्रतिम आहे आणि चवीलाही खूप सुंदर असतो हा मसाला. जर तुम्हाला शिकायचा असेल तर जरूर मला सांगा, मी ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवीन. आता ह्यामध्ये घालायचा आहे आपल्याला कांदा. तर हे जे कांदे चिरलेले आहेत हे मी ह्याच्यात घालणार आहे आणि सोबत हा बटाटा सुद्धा घालणार आहे. आणि ह्याला आता आपण शिजू देऊ. बटाटा शिजेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे मिक्स करून. आता थोडं असंच मी 2 मिनिटं शिजवणार आहे. नंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया. बघा, आपल्याला अशाच प्रकारे सुकं आधी फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे कांदा पण चांगला कोमून एकदम सॉफ्ट होईल आणि चांगल्या प्रकारे शिजून जाईल. बघा, कांदा व्यवस्थित शिजलेला आहे आणि बटाटा पण शिजला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ही कच्ची कैरी घालूया आणि हे पिकलेले आंबे पण ह्याला मी थोडे काप करून घेतलेले आहेत, हे पण घालायचे आहेत आणि ह्याला थोडं असं मिक्स करायचं.
थोडंसं ह्याच्यात पाणी घालूया आणि ह्याला परत आपण नीट शिजू देऊया, जोपर्यंत ही कैरी आणि आंबे नीट शिजतील तोपर्यंत, कारण की सगळा मसाला व्यवस्थित ह्या पिकलेल्या आंब्यामध्ये गेला पाहिजे, त्याच्यामुळे चव खूप सुंदर येते. आता झाकण लावून आपण ह्याला शिजेपर्यंत परत ठेवूया आणि मीडियम आचेवर शिजू देऊया. फायनली नंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. आपली बाठवणीची रेसिपी बनवून रेडी आहे आणि रंग किती सुंदर आला आहे आणि सगळा मसाला, कोळंबी आणि सगळं काही किती छान एकजीव झाला आहे बघा. आणि रस्सा पण छान दाटसर झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर. कोथिंबीरीने चव खूप सुंदर येते, तर आवर्जून घाला, कारण की कुठल्याही नॉनव्हेजच्या पदार्थाला आपण कोथिंबीर घातलीच पाहिजे. चला तर आपली बाठवणी बनवून रेडी आहे. ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत आणि भातासोबत पण खाऊ शकता, पण मोस्टली अशा ज्या आमच्याकडच्या ऑथेंटिक भाज्या आहेत त्या मी भाताबरोबर खाणं जास्त प्रिफर करते. मला त्या भाताबरोबरच खाणं जास्त आवडतं. भाजीचा रंग खूप सुंदर आहे आणि सुगंध पण अप्रतिम आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की भाजी कशी झाली आहे. सुंदर टेस्ट आहे, खूप सुंदर टेस्ट आहे, अप्रतिम झाली आहे. गरम गरम वाफाळता भात आणि गरम गरम भाजी, त्याच्यातला हा पिकलेला आंबा, सुपर. काय सुंदर चव आहे ह्याची. एकदा तुम्ही नक्की आवर्जून बनवून खाऊन बघा, कारण की आंब्याचा सीझन सरत चाललेला आहे. लवकर ही भाजी शिजवून बनवून खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच अनेक रेसिपी बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर हिट करा. ही भाजी आवर्जून बनवून खा आणि कमेंट नक्की करा की तुमच्या हातून पण कशी झाली आहे.